नमस्कार मित्रांनो, म्हणतात ना, जसा तुमचा चष्मा असेल तसंच हे जग तुम्हाला दिसणार. आपली विचारसरणी सुद्धा आपल्या आयुष्याचा आरसा असते. आपल्या मनात जसे विचार चालतात तसंच आपलं आयुष्य घडत असतं. जर मनात सतत वाईट आणि नकारात्मक विचार असतील तर समोर सोन्यासारखी संधी आली तरी ती आपल्याला दिसत नाही. आज आपण अशाच काही चुकीच्या सवयी आणि विचारांबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या प्रगतीचा हँडब्रेक बनून आपल्याला मागे खेचत आहेत. हे विचार वेळेत बदलले नाही तर दुनिया पुढे निघून जाईल आणि आपण तिथेच मागे पडू. म्हणूनच आपली विचारसरणी बदलून आयुष्य कसं बदलायचं हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टिप नंबर 1. नकारात्मक विचार सोडा, नाहीतर आयुष्य मागे पडेल. गाडीचा हँडब्रेक ओढलेला असेल तर इंजिन कितीही शक्तिशाली असले तरी गाडी पुढे जात नाही. उलट इंजिनवर ताण येतो. नकारात्मक विचारसुद्धा आपल्या आयुष्यात अगदी या हँडब्रेकसारखं काम करतात. तुमच्याकडे कितीही बुद्धी, टॅलेंट किंवा क्षमता असली तरी माझ्याकडून होणार नाही किंवा काहीतरी वाईटच होईल हा नकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तुम्ही स्वतःच्या प्रगतीचे रस्ते बंद करून टाकता. आजचे जग खूप वेगाने बदलत आहे. जर तुम्ही याच भीतीत आणि नकारात्मकतेत अडकून राहिलात तर लोक पुढे निघून जातील आणि तुम्ही मागे पडाल. त्यामुळे मनातला हा नकारात्मकतेचा हँडब्रेक वेळीच खाली करा. नकारात्मक विचार करा आणि हिमतीने आयुष्यात पुढे निघा. टिप नंबर 2. प्रत्येक गोष्टीचा वाईट विचार करणे थांबवा. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत आधी वाईट काय घडेल अशी भीती वाटण्याची सवय असते. मानसशास्त्रात याला कॅटास्ट्रोफायझिंग म्हणतात, ज्याचा सोपा अर्थ म्हणजे छोट्याशा समस्येला मनातल्या मनात खूप मोठं संकट मानणे. उदाहरणार्थ, एखाद्याने फोन उचलला नाही तर थेट त्याचा अपघात झाला असेल असा टोकाचा वाईट विचार करणे. पण जशा प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात तसेच प्रत्येक प्रसंगालाही चांगली आणि वाईट अशी 2 रूपे असतात. सतत वाईट शोधण्याऐवजी जर आपण यातून चांगलं काय देऊ शकतो किंवा याची दुसरी सकारात्मक बाजू काय असू शकते असा दृष्टिकोन ठेवला तर मनातली भीती आणि ताण लगेच कमी होतो. हा सकारात्मक विचार मनाला विनाकारण भटकण्यापासून रोखतो, ज्यामुळे मन शांत राहते आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. टिप नंबर 3. ओव्हर थिंकिंग करणे थांबवा. अतिविचार हा माणसाचा असा छुपा शत्रू आहे जो बाहेरून दिसत नाही पण आतून माणसाला पोखरून टाकतो. एखाद्या जळून शरीराचे रक्त शोषून घ्यावे तसेच अतिविचार आपल्या मनातील आजची शांतता आणि आनंद पूर्णपणे शोषून घेतो. हा त्रास प्रामुख्याने 2 गोष्टींमुळे होतो. पहिली म्हणजे होऊन गेलेल्या भूतकाळातील चुकांचे ओझे वाहत राहणे आणि दुसरी म्हणजे अजून न आलेल्या भविष्याची विनाकारण चिंता करत राहणे. विचार करणे वाईट नाही, नियोजन करण्यासाठी विचार आवश्यक आहे. पण जेव्हा आपण एकाच विचाराचे मनात जाळे विणत जातो तेव्हा आपण त्यात स्वतःच अडकून पडतो. त्यावर सर्वात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे वर्तमान काळात जगणे. उद्या काय होईल यापेक्षा आज माझ्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं तर विचारांचे वादळ शांत होते आणि मनाला खरी ताकद मिळते. टिप नंबर 4. लोकांच्या बोलण्याला मनावर घेऊ नका. लोक काय म्हणतील हा जगातला असा आजार आहे जो माणसाची स्वप्ने जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकतो. आपण नेहमी विचार करतो की लोक काय विचार करतील, पण वास्तव हे आहे की लोकांचे कामच फक्त बोलणे असते. लोक तुमच्याबद्दल जे काही बोलतात ते तुमच्या क्षमतेवरून ठरत नाही, तर ते त्यांच्या स्वतःच्या मानसिकतेनुसार, मूडनुसार आणि लायकीनुसार बोलत असतात. जर एखादी व्यक्ती स्वतः निराश असेल तर ती तुमच्या चांगल्या कामातही चूकच काढणार. त्यामुळे कोणीतरी काहीतरी बोलले म्हणून विचार करत बसणे, स्वतःचा मूड आणि संपूर्ण दिवस खराब करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही कोण आहात, तुमच्यात काय ताकद आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच ठाऊक नसते. तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी लोकांच्या प्रमाणपत्राची किंवा मंजुरीची अजिबात गरज नसते. स्वतःवर विश्वास ठेवा, लोकांकडे दुर्लक्ष करा आणि शांत मनाने आपले काम करत राहा. टिप नंबर 5. स्वतःला कमकुवत समजणे थांबवा. प्रत्येक माणसामध्ये म्हणजेच तुमच्यामध्ये सुद्धा एक अफाट आंतरिक शक्ती दडलेली असते.
पण अडचण अशी होते की जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा कमी किंवा कमकुवत समजायला लागतो, तेव्हा आपण स्वतःचाच आत्मविश्वास गमावून बसतो. हा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही आज जे काही आहात, ते तुमच्या आयुष्यात आलेल्या अनेक लहान मोठ्या संकटांचा सामना करून, त्यांच्यावर मात करूनच इथपर्यंत पोहोचला आहात. जर तुम्ही भूतकाळातील त्या कठीण परिस्थितीला हरवू शकलात, तर आजच्या आणि उद्याच्या अडचणींनाही नक्कीच हरवू शकता. स्वतःची क्षमता ओळखा आणि स्वतःवर मनापासून विश्वास करा. कारण जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास बसत नाही, तोपर्यंत जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. हा आत्मविश्वासच यशाची पहिली पायरी आहे, जी तुम्हाला प्रत्येक ध्येयापर्यंत पोहोचवेल. टिप नंबर 6. जुन्या चुकांमध्ये जगणे थांबवा. चुकणे हा माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. कारण जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्याकडून कधी चूक झाली नाही. पण भूतकाळात झालेल्या एखाद्या चुकीचा सतत विचार करून रोज स्वतःलाच दोष देत राहणं आणि मनातल्या मनात कुढत राहणं पूर्णपणे चुकीचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळ हा आपल्यासाठी अनुभवांची शाळा आहे. जिथे आपण शिकतो तो कोणताही तुरुंग नाही, जिथे आपण स्वतःला आयुष्यभराची शिक्षा द्यावी. भूतकाळात जे घडलं ते बदलणं आता आपल्या हातात नाही. त्यामुळे शहाणपणा यातच आहे की झालेल्या चुकांमधून योग्य तो धडा घ्यायचा. तुम्ही ती चूक होणार नाही याची काळजी घ्यायची. स्वतःला मोठ्या मनाने माफ करायचे आणि नवीन उमेदीने आयुष्यात पुढे चालायचे. स्वतःला भूतकाळाच्या बेड्यांमधून मुक्त करा, तरच तुम्ही तुमचे भविष्य सुंदर बनवू शकाल. टिप नंबर 7. प्रत्येक समस्येत समाधान शोधा. जगात प्रामुख्याने 2 प्रकारचे लोक आढळतात. पहिले ते, जे एखादी अडचण आली की माझ्यासोबतच असं का झालं म्हणून रडत बसतात आणि समस्येचा भाग बनतात. दुसरे ते, जे परिस्थिती कशीही असली तरी शांत राहून आता यावर काय करता येईल असा विचार करून समाधानाचा भाग बनतात. हा संपूर्ण खेळ आपल्या फोकसचा लक्ष केंद्रित करण्याचा आहे. जर तुम्ही सतत अडचणींचा, त्रासाचा विचार करत राहिलात, तर तुम्हाला समोर फक्त समस्याच दिसतील आणि तुमचे नैराश्य आणखी वाढेल. या उलट समस्येवरून लक्ष हटवून जर तुम्ही उपायांचा शोध सुरू केला, तर तुम्हाला नवनवीन मार्ग सापडतील. अडचण आली की रडत बसण्यापेक्षा आता पुढचं पाऊल काय हा दृष्टिकोन ठेवा. समाधानावर लक्ष केंद्रित केले की संकट कितीही मोठे असले तरी ते लहान वाटू लागते आणि यश नक्कीच मिळते. टिप नंबर 8. छोट्या छोट्या गोष्टींवर ताण घेणे थांबवा. आयुष्य खूप लहान आणि सुंदर आहे, पण आपण गाडीचे ट्रॅफिक, कोणाचे तरी बोलणे किंवा छोट्या छोट्या कटकटी यांसारख्या निरर्थक गोष्टींवर ताण घेऊन ते विनाकारण गुंतागुंतीचे करतो. या रोजच्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात घालतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूप ताण येईल, तेव्हा शांत व्हा आणि स्वतःला एक मॅजिक प्रश्न विचारा. आज मी ज्या गोष्टीमुळे इतका त्रास करून घेतोय, ती 5 वर्षानंतर माझ्या आयुष्यात महत्त्वाची असेल का? बहुतेक वेळा याचे उत्तर नाही असंच असेल. 5 वर्षानंतर ज्या गोष्टीची किंमत 0 असणार आहे, तिचा विचार करून आजचा दिवस खराब करण्यात काय शहाणपणा आहे? हा दृष्टिकोन ठेवला की ताण लगेच नाहीसा होतो. त्यामुळे निरर्थक गोष्टी सोडून द्यायला शिका आणि आनंदाने जगा. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की कशाप्रकारे आपलेच काही विचार आपल्या प्रगतीचा हँडब्रेक बनतात. लोकांचे बोलणे मनावर घेणे, अतिविचार करणे, भूतकाळात जगणे आणि स्वतःला कमकुवत समजणे आजच सोडून द्या. कारण लक्षात ठेवा, तुमची विचारसरणी बदलेल तेव्हाच तुमचं आयुष्य बदलेल. तुम्हाला या 8 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून स्वतःमध्ये कोणता बदल करणार आहात, हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, यातून काही शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना, परिवाराला शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.